आणि दरवाजामध्ये आपला गरीब मित्र लहानपणीचा बघितला, पळत पळत गेले आणि मिठी मारली. ऐका ना, मिठी मारल्याबरोबर त्याला लहानपण आठवलं. कृष्णाला लहानपण आठवलं आणि ते दिवस आठवले लहानपणीचे, आणि मित्राला मिठी मारली. दोन मित्रांनी एकमेकाच्या खांद्यावरती मान टाकली आणि एवढं रडले ईश्वर महाराज, एवढं रडले कृष्ण, एवढं रडले की जीवनात आतापर्यंत कधीच एवढं मोकळं रडले नव्हते. आज आपल्या मित्राच्या खांद्यावरती मान टाकून एवढं रडले महाराज. का? त्याचं कारण आहे, सुदामाला म्हणाले, सुदामजी एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग पढ़ते थे गुरुग्रह में, तब से लेकर आज तक कितने दिनों के बाद आप मिले हो. मन मोकळं केलं नाही, एवढं ढसा ढसा रडले महाराज. पण सुदामजी रडत नव्हते. सुदामजी फक्त थोडं रडत होते. का? आतल्या आत अश्रू जिरवायचे. का? त्याचं कारण सुदामजी म्हणले, मी जर रडलो तर हे बघणारा समाज म्हणेल हे भिकारी ब्राह्मण ज्या आरती मोठ्याने रडते त्या आरती काहीतरी मागायला आला असं. म्हणून सुदामजी रडत नव्हते. सुरकाचार्य सांगतात, परीक्षित जरा विचार कर, एक मित्र असा की ज्याच्या पायातली पादुका सोन्याची आहे. नीट लक्ष द्या. एक मित्र असा की त्याच्या पायातल्या पादुका सोन्याच्या आहेत, पण एक मित्र असा की त्याच्या पायात चप्पलच नाही. एक मित्र असा की त्याच्या अंगावरचे कपडे हजारो रुपयाचे नव्हे, सोन्याचे. पण एक मित्र असा की त्याच्या अंगावर कपडेच नाही घालायला. एक मित्र असा की त्याच्या गळ्यामध्ये सोनंच सोनं आहे, पण दुसरा मित्र असा त्याच्या गळ्यात काहीच नाही. पण दोघांचं प्रेम मात्र सारखं आहे. दोघांच्या प्रेमात मात्र बदल नाही. आम्ही सुद्धा मैत्री करतो नाही असं नाही, पण एकदा आमची परिस्थिती थोडी बदलली. एखादा मित्र श्रीमंत झाला की आपल्या गरीब मित्र जर त्याला भेटायला आला तर काही काही मित्र तर महाराज मित्राला ओळखच देत नाहीत. अरे एका शाळेत शिकलेले दोन मित्र असावे, एखादा कलेक्टर व्हावा, मोठ्या शहरामध्ये त्याची ड्युटी असावी, आणि एखादा मित्र गरीब असावा, शेतकरी कष्ट करणारा, शेतीवरती जीवन जगत असावं. जगता जगता त्याच्या मुलीला कुठेतरी काहीतरी ऍडमिशनसाठी पैशाची गरज पडावी. अरे आपला मित्र आहे ना, त्याला पगार येतो ना महिन्याला लाख रुपये, जाऊ ना त्याच्याकडे मागायला. गरीब मित्र फोन करतो, त्याला सांगतो, दादा अरे ओळखलं का रे? काय? मी तुझा मित्र. हा, काय काम आहे रे? अरे काय नाही रे, माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला शाळा शिकवली पण कॉलेजला नंबर लागतोय रे, थोडी फी भरायची होती, पैसे थोडे लागत होते रे. तर काय म्हणतो माहितीये का? हा बरोबर ये, कधी येणार आहे? सोमवारी येणार आहे. बरं ये. हे बिचारा गरीब मित्र अपेक्षेनं जातं, त्याला काय कमी आहे रे? माझा मित्र येते, आम्ही एका डब्यात भाकर खात होतो लहानपणी. अरे त्याच्या घरी डबा नसेल झाला तर माझ्या घरची भाकरी मी त्याला अर्धी खाऊ घालायचो, अर्ध्या पोटाने उपाशी राहून त्याला खाऊ घालायचो मी. आज कलेक्टर झाला माझा मित्र, संकटाला मदत करेल तो मला. हे बिचारेल त्याला लेकराला सांगतं, काळजी करू नको बेटा, मी आता पैसे घेऊन तुझं ऍडमिशन करायचं आहे. अरे घरून निघतं सकाळी, ज्या शहरामध्ये मित्र त्या शहरात पोहोचतं आणि बस स्टँडला गेल्यावर फोन करतं, अरे साहेब मी आलो बरं का. ते सांगतं, अरे काय झालं? मी अचानकपणे मीटिंगसाठी अर्जंट घराच्या बाहेर निघून आलो, नाविलाज झालं बरं का, माफ कर मला. तिथं गेल्यावर म्हणतं हे. तो बाप बिचारा तसंच तोंड खाली वाकडं करतो, नाराज होतो आणि एसटी मध्ये परत रिटर्न बसतो. लक्षात आलं का? बसल्यावर त्याला एकुलती एक मुलगी आठवते, आणि आठवल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. देवा, काही परिस्थिती माझ्या मुलीसाठी मी ऍडमिशन भरू शकत नाही. आणि त्याला ह्याचं दुःख नसतं, सगळ्यात मोठं दुःख त्याला त्याचं वाटतं की ज्या मित्राला डब्यातली अर्धी भाकर खाऊ घातली ना, तो मित्र आज श्रीमंत झाल्यावर विसरला. याचं सगळ्यात मोठं दुःख वाटतं त्याला. माहिती आहे की तुम्हाला? म्हणून मित्रत्व जर ऐकायचं बघायचं असेल तर माझ्या कृष्णाचं सुदामजीचं बघा. अरे एका मित्राच्या पायात सोन्याची चप्पल आहे, दुसऱ्या मित्राच्या पायात चप्पलच नाही, पण दोघ जण आज भेटले ना, कडकडून मिठी मारली महाराज. अरे जो श्रीमंत मित्र राजा आहे, सोन्याची पादुका आहे, पण एवढा रडतो आपल्या मित्राच्या खांद्यावरती मान टाकून, एवढा रडतो ना दादा. सुदामजीचा हात धरला, महालात घेऊन गेले.
सुवर्णाच्या सिंहासनावरती राजाच्या आसनावर बसवलं महाराज. साधी गोष्ट आहे का? केवढं मोठं मन लागतं. आम्ही आमच्या साधं चांगली एखादी सोफा सेटची खुर्ची चांगली असली तर दुसऱ्याला बसू देत नाही. घर मालकच आधी जाऊन बसतो, दुसरं कोणी बसल म्हणून. तिथं सोन्याचं सिंहासन आहे. त्या सोन्याच्या सिंहासनावर आपल्या मित्राला नेऊन बसवलं, गरीब मित्राला. ऐका ना, बसवलं तर बसवलं. आणि एवढा मोठा राजा कृष्ण पण त्या सुदामजीच्या पायाजवळ बसला. दादा कुठं बसला? पायाजवळ बसला. म्हणून ज्याला जीवनात मोठं व्हायचंय आणि मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा जर खाली पडायचं नसेल तर त्याने जमिनीला धरून राहायचं शिका. जी माणसं जमिनीला धरून मोठं होतात त्यांना पडण्याची भीती राहत नाही. खाली बसणं हा कमीपणा नाहीये. खाली बसणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण आहे दादा. पायापाशी बसले सुदामजीच्या कृष्ण आणि रखुमाईला आवाज दिला, रखुमाई. काय देवा, माझा गरीब मित्र सुदामा आला. रुक्मिणी आई साहेबांनी सोन्याचं ताट, सोन्याचा तांब्या पाणी भरून आणलं. सुदामजीच्या पायाजवळ ती ताट नेलं आणि महाराज जगाची मालकीन असणारी रुक्मिणी आई साहेब सुदामजीच्या पायावर पाणी ओतत होती. आणि जगाचा बाप पण त्या गरीब सुदामाचे पाय धुत होता. कुणाचे पाय धुत होता? गरीब सुदामजीचे पाय धुत होता. त्याचं कारण काय माहितीये का? त्याचं कारण आहे पैसा इम्पॉर्टंट नाही, घरदार इम्पॉर्टंट नाही, तुमच्याकडे असलेलं नॉलेज आणि तुमचं चरित्र हे इम्पॉर्टंट आहे. ध्यानात ठेवा. देव भक्तासाठी कुठल्याही खालच्या लेवलचं काम करतो महाराज. फक्त त्याला काय लागतं? त्याला लागतं ते प्रेम. प्रेमाशिवाय दुसरं काहीच लागत नाही त्याला. एवढा मोठा जगाचा बाप आहे पण आज पाय धुतोय ना दादा. नॉलेज इज पॉवर. ध्यानात ठेवा. एखादा राजा असेल तर राजाची किंमत फक्त आपल्या देशातच होती. स्वदेशे पूज्यते राजा. पण ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे त्याला संपूर्ण जगामध्ये त्याची किंमत होत असते. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला सगळ्या जगात किंमत असते. हे तर साधू येत ना दादा. कृष्ण बसले, पाय धुवू लागले. पण ऐका ना, पाय धुता धुता संकोचून वरती पाय घ्यायचे सुदामजी. आणि सुदामजी म्हणायचे, नाही रे कन्हैया, माझ्याकडे बघा. नहीं रे कन्हैया, मैं इस लायक नहीं हूँ, मेरे पैर मत धोना, मैं इस लायक नहीं हूँ. कन्हैया काय म्हणायचे सुमित बाबा माहितीये का? कन्हैया म्हणायचे, सुदामजी तुम्हारा क्या अधिकार है, बस कृष्ण जानता है, दुनिया की लोगों को तुमको पता नहीं तुम्हारा. पाय धुणं झाले, पाणी उचललं, घरामध्ये सगळं पाणी शिंपडलं आणि कृष्ण कन्हैया म्हणाले, आज मेरा घर पावन हो गया. कोण म्हणलं? देव म्हणले, आज मेरा घर पावन हो गया, मेरा कुल पवित्र हो गया. सुदाम जी आप घर पे आए हो. आणि मग ते बसले.